So good morning. Uh, this is actually 7th of November and a last day in what you say that it's a last day in Kanyakumari. आता मी ते काल ॲक्च्युली जायला जमलं नाही मला वेगन अँड रॉकला, तर आता आज जातोय. आज शेवटचा दिवस आहे आणि इफ यू कॅन सी ना, इथे पूर्ण असं बीच साईड म्हणजे बीच आहे इथे या साईडचं, आणि इकडे मी नाश्त्यासाठी थांबलोय. सो 7:45चा स्लॉट भेटला नाही मला, तर 8:30चं स्लॉट भेटलं, ते पण 300 रुपये भरलो मी. कारण कसं आहे की लाईन खूप लांब आहे म्हणजे याच्यासाठी. सो आय थॉट की, आणि आज फ्रायडे पण स्टार्ट झालेलं, सो आय थॉट की नको बाबा जाऊया, पटकन जाऊया, कारण लॉग इन पण करायचं आहे आपल्याला. तर डोसा मागवलाय परत. आय होप दिस वुड बी माय लास्ट डोसा ऑफ दिस ट्रिप. उद्या पण नाही, ॲक्च्युली उद्या पण डोसाच खाईन, काय बोलता येत नाही. तर काल मी गेलेलो नागरकोईलला, तर अनिशकडे गेलेलो. वी हॅड अ व्हेरी नाईस टाईम अँड वी डिडंट ब्लॉक मच, बिकॉज ते काय की ते थोडंसं कॉन्शियस पण होतं, आणि वी लिटरली हॅव अ गुड टाईम. त्याने नागरकोलबद्दल बरं गोष्टी दाखवले, अँड टेक्निकली ते थोडंसं केरळच वाटतं, म्हणजे एकदम वाईबच चेंज झालं तिथे. सो दॅट इज द वन थिंग. चला मग आता मी संपवून आहे ना 8:30पर्यंत जाईन. 300 रुपयाचा हे फायदा आहे की लाईनमध्ये लागायची गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्ही एंट्री घेऊ शकता ऑनलाईन टाकून. दॅट्स इट. मग तिथे जाईन, बघा तिथे काय काय बघायला भेटेल. ॲक्च्युली गेलं पहिले, पण काहीतरी डिफरन्स पण असेल का थोड्या याच्यामध्ये एवढ्या वर्षामध्ये. ओके तेवढं खात नाही. आता 100 रुपये दिले असताना तर एवढं गर्दी होतं, आणि हे 300 रुपयामध्ये. सो इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही 300 रुपये देऊन या. आज मला घाई होती म्हणून मी 300 रुपये दिलं, बट नॉर्मली आज फ्रायडे आहे म्हणून थोडंसं गर्दी आहे. आय शुड मिस जज दॅट. उद्या आलं असतं तर एवढी गर्दी भेटली नसते, 100 रुपयामध्ये काम चाललं असतं आपलं. सो एनिवे, काय इश्यू तर नाही आहे. बघा, हे 300 रुपयावाल्या लाईनचं एंट्री वाटते, आणि हे आपले 100. बापरे, ती बाई जरा जायच ॲटिट्यूडवाली होती. ऑनलाईन थँक्यू सर. बापरे, हे बघा लांबून असं दिसतंय. ते मधलं ग्लास ब्रिज आहे, आणि ते स्टॅच्यूचं मला प्रोनाऊन्सिएशन येत नाही, पण जे राईट साईडला लेफ्ट साईडला जे आहे ना, दॅट इज ते विवेकानंद स्वामींचं मेमोरियल. लास्ट टाइम असं इथूनच गेलेलं 100 रुपये, पण तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आता 100 रुपयेवाल्यांबरोबर मिक्स झालो आपण. काय नवीन नाही आहे, तेवढ्या गोष्टीसाठी 100 रुपये हे होतं, 200 रुपये एक्स्ट्रा. जाऊ दे, टाइम थोडं वाचलं, अजून काय बोलणार. लास्ट टाइम इथपर्यंत सगळीकडे एंट्री होती. इथे फोटोज पण आहेत माझे थोडेसे, पण आता काय सगळं चेंज केलं त्या लोकांनी. मे बी त्या लोकांनी बघितलं नाही टायमिंग काय, पण लवकर पण जाऊ शकतो असं वाटतंय मला. थोडं लवकर आहे, म्हणजे 8:30चा स्लॉट बुकिंग करून मध्येच गेलो असतं तर मे बी झालं असतं काम. एनी हो, लेट्स सी. आय थिंक ते बोट आहे वाटते. हां, हे बोट आहे वाटतं. अरे बोट, हां आता लागतंय बोट आमच्या इकडचं, आम्ही इथे आहेत.
फक्त तिकडून ते इथपर्यंत यायचं आहे. दॅट्स इट. आता इथून वरती चढायचं आहे. लास्ट टाइम मागून वाटतं आलेलो, लक्षात आहे मला. भारी दिसते बघा. एकदम मस्त दिसतंय. कॅप घातलं पाहिजे होतं, त्याला कॅप पण नाहीये. जाऊ दे. इथे ड्रिंकिंग वॉटर आणि हे सगळं आहे. मी या मंदिरामध्ये लास्ट टाइम गेलो नव्हतो, तो आय थिंक मंदिरामध्ये जायला पाहिजे. एंट्री भेटलं तर ठीक आहे, वरना हे आहे. आता फोटोग्राफी आतमध्ये अलाउड नाही आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. दिस इज हाऊ मागचं साईड दिसतंय. इफ यू कॅन सी इन द कॅमेरा, डिफरन्स दिसतात बघा याच्या शेडवरती. त्या ढगांमुळे होतंय की काय माहित नाही, बट रामेश्वरम त्या साईडला आलं. आणि आता आपण मे बी आहे ना श्रीलंकाच्या एकदम पॅरलल आहे. तर श्रीलंका नाही आहे, पण त्या साईडला श्रीलंका येते. आणि इथून सरळ गेलं तर या तर मॉरिशस, नाहीतर मग अंटार्क्टिका. डिपेंड आता किती आपण स्विमिंग करत गेलं असतं तेवढं. इथे आलं ना, सनग्लासेस अँड कॅप्स इज मस्ट, or else it would be cooked. आता जाऊया त्या ह्याच्यामध्ये. आता जाऊया त्या ग्लास ब्रिज मध्ये. आणि काय सनराइज कॅलेंडर. हो हो, नाईस. तिथे मेडिटेशन सेंटर आहे, बुक सेंटर आहे, बुक स्टॉल्स विल सगळं आहे. त्यांचं लिटरेचर विवेकानंदने काय काय पुस्तकं पण लिहिले आहेत त्यांचे. त्यांचं लिटरेचर आणि ह्यांचं हे सगळं जीवनशैली ते सगळं दिलं आहे याच्यामध्ये. ते बघा. आय एम नॉट अ बुक वॉर्म, सो मला नाही गरज आहे त्याची. पण हा हा हा, काय छान दिसतंय. ते फोटो छान येतील. घरच्यांना फोन करूया, बघूया कसं वाटतंय. आता ग्लास बीच मध्ये फोन करूया. आता मी जातो आहे इथे ग्लास ब्रिज मध्ये. अँड आफ्टर दॅट इथे तर गेलोय मी, इथे परत जाऊन का फायदा नाही. इथे जाऊन थोडस तिथे एक राऊंड मारून, कारण ह्याच्या आत पण जाऊ शकतो पण तेवढा जायची इच्छा नाही आहे. कारण काय कामाचं कॉल आलेला आहे. सो इट्स बेटर आय शुड वाइंड अप ॲज सून ॲज पॉसिबल. चला.
बापरे. हो बापरे, जबरदस्त फिलिंग आहे. बापरे. हो हो चालतंय. नाही हे तर रॉक्स आहे, तर पडलं तर लॉक वरती पडणार, तरी पाय तुटेल. जबरदस्त आहे पण. बापरे. आपल्या सरदार वल्लभभाई पटेल पेक्षा तर छोटच आहे, पण तरी पण लय भारी दिसतंय. ते कुठले तरी ऋषीमुनी होते. युट्यूब मध्ये यांचं हिस्ट्री काय काय आहे ते समजून घेऊ शकता तुम्ही. तर आता हे झालं. आता परत ग्लास ब्रिजने परत जातोय. या टायमाला प्रॉपर स्वतःचा व्ह्यू दाखवतो. बऱ्याच गोष्टी होते फोटो काढायचे, पण टाइमच्या अभावामुळे निघा लागते. ऍक्च्युली हे पण, हा हे पण तेच आहे, ग्लासच आहेत वाटते. तर आता मी चाललोय परत चप्पल घेऊन फेरीच्या लाईन मध्ये. आय थिंक थोडस लवकर गेलं तर पटकन आत एंट्री भेटेल आणि मग पटकन पण पोहोचू शकतो.